ठरले तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन म्हणतो की मला तन्वीचा कितीही राग आला तरी मी घरातल्या सगळ्यांचा विचार करायला हवा होता, पण हे रोजचे वाद प्रॉपर्टीच्या हक्कापर्यंत जाऊन पोचतील असं मला वाटलं नव्हतं. तर हे ऐकून सगळेच रडत असतात. सायली सुद्धा रडत असते व प्रताप, पूर्णाजी आणि कल्पनाही रडत असतात. तर या सगळ्यांना बघून प्रिया लगेच अश्विनला बोलते की हे मकरीचे अश्रू आपल्याला पाहायचे नाहीत. हे सगळं सायली आणि घरातले ऐकतात आणि सगळ्यांनाच खूप वाईट वाटते व अश्विनला सुद्धा वाईट वाटलेले असते. तर सायलीला प्रियाचा खूपच राग येतो आणि सायली प्रियाकडे जाते आणि प्रियाला ओढते व प्रियाच्या कानाखाली मारते. हे सगळं बघून सगळेजण थक्क होतात. तर सायलीने प्रियाच्या कानाखाली मारल्यामुळे प्रियाला सायलीचा खूप राग आलेला असतो. तर सायली प्रियाला खूप सुनवत असते आणि हे सगळं प्रिया रागातच ऐकत असते. तर सायली पुढे प्रियाला म्हणते की तुझ्यामुळे घरच्यांच्या आणि ह्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. यापुढे जो चुकणार तोच रडणार. तर पूर्णाजी सायलीला म्हणते की तू तन्वीवर हात उचललास. तर सायली हो बोलते आणि सायली पूर्णाजीला म्हणते की खरं तर तुमच्या सर्वांसमोर मी कधीच हिच्या थोबाडीत मारायला पाहिजे होती, पण मी संयम ठेवला. आता ह्यांच्या डोळ्यातले अश्रू मला शांत बसून देत नाहीत. तर हे सगळं बघून अर्जुन सायलीला वर जाऊयात असे म्हणतो. तर सायली म्हणते अजिबात नाही, हा वाद मला इथेच थांबवायचा आहे. अश्विन म्हणतो म्हणजे सगळी चूक माझीच आहे. तर सायली म्हणते नाही, चूक तुमची नाही. ज्या व्यक्तीमुळे तुम्ही असं वागत आहात चूक तिची आहे. आजच्या कलहाची कर्ती तुमची प्रिया आहे. ही प्रतिमा आत्याची मुलगी आहे म्हणून ही कधी चुकू शकत नाही असं वाटलं ना तुम्हाला, पण आज जे काही घडत आहे त्याला फक्त प्रिया जबाबदार आहे असं सायली अश्विनला सांगत असते आणि सायलीकडे घरातले सगळे पाहत असतात. प्रियाला तर सायलीचा खूप राग आलेला असतो. प्रिया रागातच सायलीकडे पाहत असते. तर सायली प्रतापला विचारते की हे दोघं जे काही बोलत आहे ते तुम्हाला खरं वाटत आहे का? यावर प्रताप सायलीला म्हणतो की नाही, अजिबात नाही. हे ऐकल्यावर प्रिया रागातच प्रतापकडे पाहत असते. तर सायली अश्विनला बोलते की माझ्यावर नाही, निदान तुमच्या बाबांवर तरी विश्वास ठेवा. काल तुमच्या वाढदिवसाला तुमच्यापेक्षा जास्त उत्साह ह्यांचा होता. असं बोलत सायली अश्विनला समजावत असते आणि खरं काय ते सांगत असते. हे ऐकून सायलीचा प्रियाला खूप राग आलेला असतो आणि सायली रागातच प्रियाकडे पाहत असते. व पूर्णाजी आणि घरातल्या सगळ्यांना सायलीचं म्हणणं पटत असतं. पुढे प्रताप प्रियाला म्हणतात की तन्वी, आज हा प्रॉपर्टीचा विषय निघालाच कसा? जो विषय या दोघांच्या मनात नव्हता तो विषय आलाच कसा? हे ऐकल्यावर प्रिया खूप घाबरते आणि प्रिया म्हणते की बाबा, हा विषय मी नाही काढला, हा विषय सायलीने काढला आहे. तर प्रताप सायलीची बाजू घेऊन म्हणतात की या घरात निगेटिव्हिटी कधीच नव्हती, पण जेव्हापासून तुझं आणि अश्विनचं लग्न झालं आहे ना तेव्हापासून ती निगेटिव्हिटी जास्त वाढली आहे. प्रतापने सायलीची आणि खऱ्याची बाजू घेणं हे प्रियाला अजिबात आवडलेलं नसतं. पुढे प्रताप पूर्णाजी आणि कल्पनाला म्हणतात की प्रॉपर्टीचा हा विषय सायलीच्या अगोदर तन्वीकडून आला असणार आणि हे तुम्हा दोघींना पटतही असणार, पण प्रतिमाची मुलगी स्वच्छ मनाची नाही हे तुम्हाला स्वीकारायला कठीण जात असणार. प्रतापचं हे बोलणं ऐकून पूर्णाजी आणि कल्पना विचार करायला लागतात.